नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने बेलापूर प्रभाग क्रमांक 27 मधून तेजस्वी कुंदन म्हात्रे यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक नागरिक भाजप विरोधी मत ठेवू लागले आहेत। तेजस्वी म्हात्रे या कुंदन म्हात्रे यांच्या पत्नी असून कुंदन म्हात्रे हे स्थानिक पोलीस रेकॉर्डवर कुख्यात गुंडा म्हणून नोंदवले गेले आहे। स्थानिक सूत्रांनुसार कुंदन म्हात्रे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 हत्या करण्याचा प्रयत्न, 384 खंडणी मागणे, 143 बेकायदेशीर जमाव, 147 दंगा, 506 धमकी, 34 सामूहिक गुन्हेगारी हेतू यांसह बॉम्बे पोलीस कायद्याच्या कलम 37, 1 आणि 135, IPC 379 चोरी तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याच्या कलम 12 आणि 12 अंतर्गत गंभीर गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने कुंदन म्हात्रे अट्टल गुन्हेगार असल्याचे दावे केले जात आहेत। भाजपच्या या उमेदवारीमुळे बेलापूर, दिवाळे, आग्रोळी, सेक्टर 11, 15, आयकर कॉलनी आणि पारसिक हिल भागातील रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे। तेजस्वी म्हात्रे नगरसेविका झाल्यास कुंदन म्हात्रे यांच्या प्रभावाने प्रभागात गुंडाराज वाढेल आणि स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल अशी चिंता सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे। तर मतदारांनी विवेकबुद्धीने मतदान करावे अशी जनजागृतीही सुरू आहे। तर भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला उमेदवारी देऊन पार्टी विथ डिफरन्सची ओळख आता पार्टी विथ गुंडाराज अशी केली असल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे। या वादामुळे प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।